नमस्कार माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आगामी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण म्हणतोच, पण हा सण फक्त तिळगुळ खाण्यापुरता मर्यादित नाही. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश आपल्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येत असतो. आजचा हा व्हिडिओ माझ्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींसाठी खूप खास असणार आहे. तूळ रास म्हणजे संतुलनाचं प्रतीक, पण कधीकधी आपल्या आयुष्यातलं हे संतुलन बिघडतं. कामात अडथळे येतात किंवा मानसिक शांतता लाभत नाही. अशा वेळी संक्रांतीच्या दिवशी केलेले काही छोटे पण प्रभावी उपाय तुमचं नशीब पालटू शकतात. तुम्ही कधी विचार केलाय का की राशीनुसार दान केल्याने नक्की काय फरक पडतो? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूळ राशीसाठी खास उपाय आणि दानाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक जाणवेल. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे पांढरे तीळ आणि लाल फुलं टाका. हे जल सूर्याला अर्पण करा. तूळ राशीचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे आणि शुक्राची उपासना केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक येते. यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आंघोळी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात पांढरे तीळ आणि लाल फुलं टाकून हे अर्घ्य सूर्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतरचं उपाय म्हणजे काही खास वस्तूंचे दान करायचे आहे. तर कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत, तर ते मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी संक्रांतीला पांढऱ्या वस्तूचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला साखर, पांढरे तीळ किंवा तांदूळ हा दान करा. या पांढऱ्या वस्तू तुम्ही नक्की दान करा. ते अत्यंत शुभ मानलं जातं. जर शक्य असेल तर एखादी पांढरी चादर किंवा गरम कपडे म्हणजे ब्लँकेट वगैरे तुम्ही गरिबांना दान करू शकता. तूळ राशीच्या जातकांनी या दिवशी तूप आणि गुळाचे दान केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. बघा, ज्याला जसं जमेल ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार तो दान करू शकतो. तुम्ही साखर, पांढरे तीळ किंवा तांदूळ दान करा. तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला पांढरी चादर किंवा गरम ब्लँकेट पांढऱ्या कलरचं हे तुम्ही गरिबांना दान करू शकतात. किंवा अजून तुमचं बजेट चांगला असेल किंवा तुमची करायची इच्छा खूप असेल, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी तूप आणि गुळाचे दान करू शकता. करून बघा मित्रांनो, खरंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल. त्यानंतर घरामध्ये करा हा बदल. कोणता बदल करायचा आहे, तर मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण नक्की लावा. तसेच घरामध्ये कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, नेहमी आपलं जे मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजाला तुम्ही अधूनमधून आंब्याच्या पानांचे तोरण नक्कीच लावत जा. आणि कधीही आपला जो उंबरठा असतो तो नक्कीच साफ ठेवत जा. घरामध्ये दररोज का होईना कापूर जाळा. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर पडते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो. हे नेहमीसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात, पण विशेषतः तूळ राशीच्या लोकांनी जर आता या मकर संक्रांतीच्या दिवशी जर हा उपाय केला तर त्यांना आर्थिक अडचणी वगैरे ज्या काही ताणतणाव आहेत, मानसिक शांतता नाही आहे, ते सगळे थोडेसे दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर काही मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे. तर ते कोणते आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही हे जे मंत्र आहेत ते दिवसभरात कधीही वेळ मिळाला तेव्हा तुम्ही हे म्हणू शकतात. तुम्ही सकाळी देवपूजा करता, सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करता तेव्हा तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. किंवा जसा तुम्हाला वेळ मिळेल संध्याकाळी करा, दुपारी करा, कधीही करा, पण या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून हे करा. तर मंत्र कोणता म्हणायचा आहे? ओम घृणी सूर्याय नमः. हा जो सूर्य
देवतेचा रिलेटेड आहे हा मंत्र, हा तुम्हाला म्हणायचा आहे. किंवा तुमच्या राशीचा स्वामी शुक्राचा मंत्र आहे ओम श्रूम शुक्राय नमः, या मंत्राचा जप तुम्ही करा. हे मंत्र तुम्हाला मानसिक शांती आणि निर्णय घेण्याची क्षमता नक्कीच देतील. त्यामुळे दिवसभरामध्ये कधीही हे मंत्र तुम्ही या मंत्रांचा जप करू शकता. तर मंडळी, माहिती आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या तुळ राशीच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही या संक्रांतीला कोणतं दान करायचं ठरवलं आहे. कमेंट करून सांगा नक्की. मित्रांनो, या मकर संक्रांतीच्या दिवशी तुळ राशीच्या लोकांनी काही विशिष्ट आहार सेवन केल्याने सुद्धा फायदा होऊ शकतो. शुभ मानले जाते, खूप चांगलं मानलं जातं. त्यामुळे काही जो विशिष्ट आहार आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. तर आवर्जून तुम्ही या दिवशी म्हणजे तुळ राशीच्या लोकांनी या दिवशी खिचडीचं सेवन करणं खूप चांगलं मानलं जातं. तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी बनवून ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि स्वतःही ग्रहण करा. यामुळे आरोग्याशी संबंधित तक्रारी कमी होतात. तर मित्रांनो, तुळ राशीसाठी हे होते काही साधे आणि सोपे उपाय. श्रद्धा ठेवून हे उपाय केल्यास नक्कीच तुम्हाला सकारात्मक फळ मिळेल. मकर संक्रांतीचा हा जो सूर्य तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि गोड गोड बोला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.